मम्मी पापा दादा दादू मम्मी मला यांची हिट माहिती. एक लिंबू चढा लिंबू घे. नमस्कार मंडळी, मी ओमकार साळी पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसांनी आपला व्हिडिओ आला आहे. मोस्टली आपण व्हिडिओज बनवतो जेव्हा आपण गावी जातो, गावचा कॉन्टेंट आहे म्हणून. तर आत्तासुद्धा व्हिडिओ येतो आहे म्हणजे अर्थातच मी गावी चाललो आहे. आंबा वगैरे असतो तर थोडा मजा येते. सगळे चाकरमणी मोस्टली मे महिन्यात गावी जातात, तर मी सुद्धा जातो आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मे महिन्याचं उन्हाळ्यातलं कोकण बघायला मिळेल. उन्हाळ्यात पण एक आपली वेगळी मजा असते. सगळे गावी येतात, 4 दिवस राहतात. तर बरंच काय काय या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर आज आपण प्रवास सुरू करणार आहोत आपल्या 4 व्हीलर कारनी. आणि चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये बघूया कोकणातली मजा उन्हाळ्यातली. नमस्कार मंडळी, आता आम्ही चाललो आहे कोकणात. जसं की तुम्ही बघू शकता आमची गाडी मागे. आणि आता आम्ही माणगावला पोचलो आहे. कशेडी घाट सुरू. तर मित्रांनो, आता आम्ही जातो आहे परशुराम मंदिरात, जे की परशुराम घाटामध्येच आहे. तर आमची गाडी लवकर पोचली तर विचार केला इकडे जाऊन जरा दर्शन घेऊया. तर बऱ्याच टायमापासून जायचं होतं ॲक्च्युली. आमचा मुंबई गोवावरचा प्रवास नेहमी चालूच असतो गावी येताना जाताना, पण कधी या मंदिरात गेलो नव्हतो. तर आज लवकर आम्ही लवकर आलो आहे. तर विचार केला परशुराम घाटात असलेल्या श्री परशुरामाच्या मंदिरात जाऊन त्याचं दर्शन घेऊया. चल पुढे, तिकडे जायचं आहे. या स्टेप्स आहेत अशा. तर आता आम्ही परशुराम मंदिराजवळ पोहोचलो आहे. तुम्हाला मंदिर दाखवतो. तर आता आम्ही गावाला आलो आहे. बरेच दिवसांनी ब्लॉग केला आहे. आणि इथे पावसाचा ॲटमॉस्फिअर आहे. अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणजे पडतोच आहे हळूहळू. आणि आपला एक फ्रेंड आला आहे अर्जुन मुंबईवरून. काय बोलतोस भाई, सायकल कधी घेतलीस? मी कधीच घेतली. हां, अरे इकडे आणली. मुंबईची आहे. हां ब्लॉग चालू आहे ना माझं, माहिती आहे, दिसलं बघतोस ना चॅनल. माहिती आहे. तर आता गावी आलो तर जरा व्हिडिओज बनवतो आहे. आणि आंबे खायला सुरुवात केली आहे पप्पांनी. तुम्ही बघू शकता चालू झाले आंबे खाण्यास. सकाळी सकाळी मस्तपैकी रायवळ आंबा जमवतो आम्ही. 3 झाले 3. हां, हे जरा क्लीन केलं तर आपल्याला पडलेला दिसेल. आता आम्ही आलो आहे खमंग असं पॅटीस खायला. ॲक्च्युली आमच्या मालगुण गावात एक फेमस हॉटेल आहे वैभव, जिकडे मस्त असं वडापाव भजीपाव गरम गरम मस्त घरगुती पदार्थाचं मिळतं. म्हणजे ऑइल वगैरे चांगलं वापरतात आणि चांगलं असतं टेस्टला. आता तुम्हाला मी ते हॉटेल दाखवतो. थोडा नाश्ता वगैरे करूया आणि मग बघूया पुढे काय करता येईल.
कोकणात आलो आणि मासे नाही खाल्ले असं होणार का? नाही, कारण का कोकणी माणूस म्हणजे समुद्री किनारे पट्टीवर राहणारा, तर त्याला मासा म्हणजे मेन फूड आयटम. तर इकडे ताजे मासे मिळतात खायला. तर आतासुद्धा आम्ही मासेच घ्यायला आलो आहे. आता जाऊया फिश मार्केटमध्ये. आमच्या गावात ॲक्च्युली इथे मागे समुद्र आहे, गणपतीपुळा बीच. तर मासेमारी होते, ताजे मासे मिळतात इकडे. तर आता आम्ही आमच्या गावच्या बाजारात चाललो आहे मासे आणायला. तर बघूया कुठचे कुठचे मासे आहेत आणि घेऊया थोडेफार खायला. गर्दी बघा माशांना. सगळे कोकणकर जो वैतवतात मासे. तर बघूया मासे कुठचे आहेत. एक सुरमई सांग. एका सुरमईचे अरे. तर आता आम्ही आलो आहे नर्सरीमध्ये. इकडे काही झाडं वगैरे घ्यायचं आम्ही बघतोय. समोर हे माझं एक झालं ना, एक झालं. आता काय बघायचंय? गुलमोहर हे सोनचाफा कुठे आहे? कोणता चाफा असतो तो पांढरा? तर मित्रांनो, आता आमचं सगळं झाडं वगैरे घेऊन झालेलं आहे. आम्ही काही फुलझाडं घेतले, तर काही लिंबू वगैरे असं मिक्स आम्ही सगळं घेतले. तर आता आम्ही ते जाऊन लावू. तर माझ्या चॅनलचं नाव काय? फाइंडिंग द वे. आणि तू कुठे बघतोस? मुंबई. माझ्या चॅनलचं नाव काय? फाइंडिंग ओमी. तर आता आम्ही आलोय बीचवर थोडी मजा करायला. तुम्ही बाजूबाजूचा परिसर बघू शकता. इकडे माडांच्या फुल असा व्ह्यू आहे. बीचवर आता आपण आलेलो आहोत फायनली. मस्त वाटतंय. सनसेट व्हायला आलाय, पण बऱ्यापैकी टाईम आहे अजून, त्यामुळे आपल्याला डे लाईट इकडे मिळते बघायला. मागे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आपण आतमध्ये आलो. आणि हा जो आहे पूर्ण बीच आहे. बीचवर तुम्ही क्लीननेस बघू शकता, स्वच्छता. एकही प्लॅस्टिक वगैरे तुम्हाला असं काय मिळणार नाही, कारण का हा बीच कोकणातला आहे, कोकणातला. तर इकडे बीचवर आपलं बीच क्रिकेट चालू आहे. जसं की तुम्ही बघू शकता, यश बॉलिंग करतोय आणि हा व्हाईट बॉल. तर आता आम्ही आलो आहे जयगड किल्ल्यावर, जे की रत्नागिरी स्थितीत आहे. महाराजांच्या काळापासूनचा हा किल्ला आहे, आमच्या रत्नागिरीचा जयगड किल्ला. तर त्या ठिकाणी आज आम्ही आलो आहे सहकुटुंब सहपरिवार. तर तुम्हाला सुद्धा हा गड मी दाखवेन आणि या गडावर सुद्धा आपण आपले व्हिडिओचे एक्सप्लोर करूया. तर चला बघूया गड.
तर मित्रांनो, हा किल्ला समुद्र तटावर आहे, त्यामुळे या किल्ल्याचं बांधकाम अशा दृष्टीने केलं आहे की इथून सागर म्हणजे ओशनचा व्ह्यू भेटतो, म्हणजे डायरेक्ट तिथे ओशन आहे. तर एक्सपोर्टसाठी पण हा खूप कामी व्हायचा, म्हणजे सामान वगैरे आणायला बोटने शिपने इकडे बरं पडतं, त्या दृष्टीने हा किल्ला बांधला होता. हे असलं काय करू नका फक्त गड किल्ल्यांवर, खास करून आपल्या कोकणात हे खूप वाईट काम केलेलं आहे. इथे पण तुम्ही बघू शकता, हे आपलं एक दैवत आहे, ह्याला असं घाण नका करू. हे मंदिरच आहे. वाईट वाटतं हे पायल बियल काय काय लिहिलंय तुम्ही लोकांनी, नका लिहू असं. ठीक आहे, काय म्हणणार. हा किल्ला आहे, किल्ल्याचा टॉप व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. तिकडे जर तुम्ही बघाल तर आपलं सह्याद्री. आता मी एकदम वरतून चालतो, खाली ही मोठी स्पेस आहे, आपण तिथून आलो. आता मी वरती आहे, तर इथे सुद्धा पहिरेदारी द्यायला खूप इझी जायचं, कारण का वरती आहे. समुद्रातून कोण येत आहे, शत्रू येतोय की आपलं सामान येतं वगैरे, तर हे सगळं बघण्यासाठी हा किल्ला मस्त बेस्ट होता. चाल करून ना क्रॉस करू शकतात म्हणजे. हे ह्याच्यात काय पाणी असायचं? पाणी येतं ते गरम पाणी तेल असं टाकायला. हे संपूर्ण एरिया बघा कितपर्यंत क्रॉस करत आहे. गुहागरपासून खासबाग रत्नागिरीपर्यंत हे मध्ये मध्ये हरण्यातील आहे. इथे नाही जायला देत, म्हणजे हे कोसळले ना म्हणून वाटतं बंद केलंय. हा मध्ये कोसळले म्हणून इकडून विचित्र दिसतं खाली समोर. कसं मस्त. तर मित्रांनो, या झाडाचं तुम्ही हे बघा, म्हणजे ह्याचे स्टेम आणि ह्याचे रूट्स एकत्र झालेत. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे जय विनायक मंदिरला, जे की जयगडलाच आहे. छान गणपतीचं मंदिर आहे आणि इथला जो परिसर आहे तो एकदम बघण्यासारखा आहे, कारण काय इकडे लाईट्स, झाडं, फुलं वगैरे मस्त असं डेकोरेट केलेलं असतं आणि मंदिराची डिझाईन पण फार युनिक आहे. तर आता तुम्हाला मंदिरसुद्धा दाखवतो मी आलो आहे तर फिरायला. तर बघून घेऊया मंदिर आणि मंदिराचा परिसर. जय विनायक मंदिर, जयगड.
टाकलाय कुठे अजून एक. अरे इकडे आंबेचा पाऊस पडला की काय आणि सगळे मस्त असे मोठे मोठे साईजला आहेत बघ पिवळे पिवळे. हा यार अरे यार